नमो बुद्धाय. श्रद्धावान उपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती खूप मंगल मैत्री आशीर्वाद. आजच्या या धम्मदेशनेमध्ये आपण ऐकणार आहोत की मनुष्य जो काही भोजन ग्रहण करत असतो तर त्या भोजनाचा मनुष्याच्या शरीरावरती आणि मनावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो, त्याचा परिणाम होत असतो. म्हणून भगवान बुद्ध नेहमी भिक्षूंना सांगत असत की भिक्षूंनो, जी उपासक उपासिका आपल्याला भोजनाचं दान देतात ते भोजन स्वीकारल्याच्या नंतर ते भोजन आपण करुणा भावनेतून ग्रहण केले पाहिजे. त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे, त्याच्यामध्ये स्नेह, त्यामध्ये प्रेम आपुलकी असली पाहिजे. जर आपण अशा प्रकारचा चित्तामध्ये भाव ठेवून ते भोजन ग्रहण केले तर त्या भोजनाच्या माध्यमातून तशा प्रकारचे परिणाम या शरीरावरती आपल्याला दिसून येतात. तर आहार जो आहे तो आहार केवळ भोजन म्हणजे ग्रहण करूनच शरीरावरती परिणाम करत नाहीत. तर भगवान पुढे सांगतात की जे आपल्या दैनंदिन जीवनामधला जो काय व्यवहार आहे, आपलं वागणं असेल, आपलं बोलणं असेल, आपलं ध्यान मनन चिंतन असेल, ज्या पद्धतीने मनुष्याच्या मनाची अवस्था असेल त्या पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनावरती आणि त्याच्या शरीरावरती तशा प्रकारचे परिणाम आपल्याला दिसून येतात. जर आपण हलका आहार ग्रहण केला तर त्या पद्धतीचे शरीरावरती परिणाम आपल्याला दिसून येतात. जर आपण जड आहार ग्रहण केला तर त्या पद्धतीचे सुद्धा मनुष्याच्या शरीरावरती त्याच्या जीवनामध्ये ते परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य जो आहे त्या मनुष्याचं जे मन आहे ते मन मुख्य आहे, ते मन प्रमुख आहे. जेव्हा मनुष्य मळलेल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो तर त्याचा परिणाम तुम्हाला तात्काळ तरी मिळत असतो किंवा कालांतराने सुद्धा मिळत असतो. ज्या पद्धतीने बैलगाडीला जुंपलेल्या बैलाचा पाठलाग त्या गाडीचे चाके करत असतात, त्या पद्धतीने जे मनुष्य ध्यान मनन चिंतन करतो, एखादं कृत्य करतो, एखादं कर्म करतो तर ते कर्म मनुष्याचा सदैव पाठलाग करत असतो आणि त्या कर्माचा विपाक आपल्या या शरीरावरती दिसून येत असतो, आपल्याला तो परिणाम भोगावा लागत असतो. म्हणून चांगलं मन असेल तर चांगले परिणाम येतात, जर वाईट मन असेल आपले तर आपल्याला वाईट परिणाम दिसून येत असतात. तर म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आहार आणि विहार योग्य असला पाहिजे आणि भोजन ग्रहण करतानासुद्धा त्याच्यामध्ये स्नेह असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असली पाहिजे, करुणा असली पाहिजे, कारण तशा पद्धतीने आपल्या शरीरावरती परिणाम दिसून येत असतात. तर भगवान बुद्ध त्या एका भिक्षूला सांगतात की हे भिक्षू, मी तुला एक जातक सांगतो, तो लक्ष देऊन ऐक. तर भगवान बुद्ध त्या भिक्षूंना असा उपदेश करतात की फार वर्षापूर्वी एक श्रमण साधू संत होऊन गेला आणि तो अरण्यामध्ये वास्तव्य करत होता आणि तो तिथे राहून निरंतर ध्यान साधना करत असे आणि एकांतामध्ये राहून मौन धारण करून तो धम्माचं आचरण करत असे. तर त्याच्या पुण्यबळाने, त्याच्या कुशल कर्माने
त्याच्याकडे एवढे काही असे लोक जात असेत की अनेक संप्रदायाचे लोक, अनेक धर्माचे लोक त्याच्याकडे जात असत, त्या संताला अभिवादन करत असत आणि त्याच्याकडे हितगुज करून जे काही आपल्या समस्या आहे ते समस्या त्या साधूच्या पुढे मांडत असत. आणि तो साधू त्या लोकांच्या समस्या ऐकून त्या समस्याचं समाधान करत असे आणि त्याच्यामुळे त्याची कीर्ती अधिक आणि अधिक पसरत गेली. तर ही गोष्ट त्या नगरीचा जो राजा होता त्याच्या कानावरती पडली आणि तेव्हा राजा आपल्या प्रधानाला सांगतात की मला त्या साधूकडे जायचं आहे, त्याला भेटायचं आहे, त्याचं दर्शन करायचं आहे, आपण मला तिकडे घेऊन चला. त्यावेळेस प्रधान रथामध्ये स्वार होतो आणि राजाला घेऊन त्या अरण्याच्या दिशेने वाटचाल करतो आणि तिथे अरण्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर राजा त्या साधूचे दर्शन करतो आणि दर्शन करून हितगुज करून राजाचे मन मोठे प्रसन्न होते. आणि त्यावेळेस राजा म्हणतो की हे साधू, तुम्ही या अरण्यामध्ये राहू नका. हे अरण्य हिंस्र प्राण्यांनी भरलेलं आहे आणि इथे तुमच्या जीवाला धोका आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नाही आहे. तुम्हाला वेळेवरती भोजन प्राप्त होतं की नाही याचीसुद्धा मला शंका आहे. तर कृपया आपण माझ्या राजवाड्यामध्ये येऊन तिथे वास्तव्य करावं. तिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्यावर संत म्हणतात, ते साधू म्हणतात की हे राजन, जे संत आहेत, जे श्रमण आहेत, जे साधू आहेत, त्यांना तर कुठल्याही प्रकारे कुणाच्याही घरामध्ये राहण्याची मुभा नाही आहे. कारण साधू, संत, श्रमण हे गृहस्थी नसतात. त्यांनी ग्रहाचा त्याग केला असतो, त्यांनी आप्तेष्ट स्वकीयांचा त्याग केला असतो आणि त्यांचं एक अधिष्ठान असतं, त्यांचं एक व्रत असतं आणि त्याच्यामुळे मी तुझ्या राजवाड्यामध्ये राहू शकत नाही. त्यावेळेस राजा खूप आग्रह धरतो आणि आग्रह करून त्या साधूला आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या साधूला रोज वेगवेगळ्या प्रकारचे भोजन दान देण्यात येत असे आणि ते भोजन ग्रहण करून जो राजा त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असे. अशा प्रकारे ते भोजनाच्या माध्यमातून त्या संताच्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो आणि त्याची जी दैनंदिन जीवन जगण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये सुद्धा मात्र खूप मोठा बदल दिसून येतो. कारण जसे मनुष्याचे मन असेल तसा मनुष्याचा व्यवहार ठरत असतो. एखादा मनुष्य विकाराने भरलेला असेल तर ते विकार त्या व्यक्तीच्या शरीरावरती आपल्याला दिसून येतात, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये दिसून येतात. तर कालांतराने त्या साधूचा व्यवहार बदललेला राजाला दिसतो आणि एका दिवशी तर एक आश्चर्याची गोष्ट घडते. ती म्हणजे तो जो साधू पुरुष असतो, तो साधू त्या राजवाड्यामध्ये जे राणीचा मौल्यवान रत्नजडित हार असतो, तो हार आणि काही दागिने, काही सुवर्णमुद्रा तो चोरी करतो आणि चोरी करून तो अरण्याच्या दिशेने वाटचाल करतो, तो पलायन करतो.
आणि ही गोष्ट राजाच्या लक्षात येते की अरे, साधूंनी तर घरामध्ये, राजवाड्यामध्ये चोरी केलेली आहे आणि तो पळून गेला आहे. तर राजा आपलं संपूर्ण सैनिक त्या साधूला शोधण्यासाठी पाठवते आणि एवढं सैनिक पाठवूनसुद्धा तो साधू, तो संन्यासी त्या ठिकाणी त्या सैनिकांना मात्र सापडत नाही, भेटत नाही. तर साधू पळून पळून खूप थकलेला असतो, एका झाडाखाली बसतो. त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर त्या झाडाचं एक फळ खाली पडतं आणि ते फळ तो संत, तो साधू ग्रहण करतो. ते फळ खाल्ल्याच्या नंतर त्या साधूला एक विष बाधा होते आणि त्याच्या माध्यमातून त्याला खूप काही त्रास होतो. त्याला अनेक प्रकारच्या वेदना होतात, त्याला पूर्ण त्रास होतो आणि त्यावेळेस तो अनेक दिवस बिमार पडतो. आणि बिमार पडल्याच्या नंतर जो काही राजाचं भोजन वगैरे केलं असतं ते सर्व काही उलटीच्या माध्यमातून ते निघून जातं आणि परत तो राजाच्या राजवाड्यामध्ये तो श्रमण जात असतो. आणि गेल्याच्या नंतर राजाला आश्चर्य वाटतं की हा साधू परत आलेला आहे, काय भानगड आहे. राजा विचारतो की हे श्रमणा, हे संत पुरुष, तुम्हाला इथून पळून जायचंच होते तर तुम्ही परत राजवाड्यामध्ये का आलात, त्याचे काय कारण आहे. त्यावेळेस तो साधू सांगतो की हे राजा, माफ करा, मी आपल्या राजवाड्यामध्ये राहत असताना आपण जे काही मला भोजन दान दिले होते त्याचा मी स्वीकार केला आहे. ते भोजन देत असताना तुम्ही कुठल्या हेतूने दिले हे मला माहिती नव्हतं. हे भोजन दान देत असताना बनवणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय होती ही मला माहिती नव्हते. की हे राजा, जे श्रमणाला, साधू संताला भोजनाचं दान दिलं जाते, ते भोजनाचं दान देत असताना, ते पाचीपक्वान्न बनवत असताना, भोजन तयार करत असताना चित्ताची अवस्था परिशुद्ध असणे खूप गरजेचं आहे. जो व्यक्ती भोजन तयार करत असतो त्याचं चित्त प्रसन्न असले पाहिजे. त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये श्रद्धा असली पाहिजे. त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये एक चांगला भाव असला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर चांगला भाव ठेवून जर भोजन तयार केले आणि ते भोजन जर श्रमणाला, साधू संताला, सत्पुरुषाला अर्पण केले तर त्या भोजनाचा परिणाम त्या समोरच्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. हे राजा, जे तू धन कमावलेलं आहे ते धन कदाचित तू कोणावरती तरी स्वारी करून मिळवलेलं असेल, कोणाचं तर ते धन तू हिसकावलेलं असेल, कुठून तरी ते धन तू कब्जा करून आणलेलं असेल आणि तेच धन, त्याच धनाच्या माध्यमातून तुम्हाला हे भोजन अर्पण केलं आहे. तर त्या भोजनाचा परिणाम माझ्या जीवनावरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे माझं जे श्रमणाचं जीवन होतं, जो व्यवहार होता, तो खऱ्या अर्थाने मी विसरलो होतो. परंतु मी जेव्हा तुझ्या राजवाड्यामधून जंगलामध्ये गेलो आणि त्या झाडाचं फळ खाल्ले तर त्या फळाच्या माध्यमातून मला विष बाधा झाली आणि तुझं सर्व काय भोजन केलं होतं मी ते सर्व एका उलटीच्या माध्यमातून ते खाली पडले आणि मी तुझ्या भोजनातून मुक्त झालो आणि पुन्हा तिथे मी झाडाचे कंदमुळे खाऊन
त्या ठिकाणी जे काही फळं होते ते फळं खाऊन स्वच्छ त्या ठिकाणचं पाणी प्राशन करून माझ्या मनावरती त्या निसर्गाचा, त्या फळांचा, त्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आहे आणि मी शुद्ध झालो. आता माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा लोभ नाही, माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची आसक्ती राहिलेली नाही. तर हे राजा, मी पूर्ववत स्मृतिमान झालेला आहे आणि माझ्या मनातले सर्व काय विकार निघून गेलेले आहेत. आता हे धन जे आहे, हे राणीचा हार आहे, काय रत्नजडित काही हे नाणे आहेत, सुवर्णमुद्रा आहेत, मी तुला परत करायला आलो, हे तू घेऊन जा. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की मनुष्य ज्या वातावरणामध्ये राहत असतो त्या वातावरणाचाही सामान्य व्यक्तीच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो. ज्या पद्धतीनं आपण भोजन ग्रहण करत असतो त्या भोजनाचा परिणामसुद्धा मनुष्याच्या मनावरती आणि शरीरावरती परिणाम करत असतो. ज्या पद्धतीने आपण ध्यान, मनन, चिंतन करतो, विचार करतो, त्या विचाराचा परिणाम मनुष्याच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आणि म्हणून भिक्षूंनो, मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे की तुम्ही भोजन ग्रहण करत असताना त्या भोजनदान देणाऱ्या व्यक्तीच्या प्रती मैत्रीचा भाव ठेवा आणि भोजन ग्रहण करण्यापूर्वीसुद्धा आपण असा विचार करा की हे जे भोजन आहे, हे भोजन मी केवळ आणि केवळ जिवंत राहण्यासाठी ग्रहण करत आहे. हे भोजन या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त व्हावी, या भोजनाच्या माध्यमातून मला बळ प्राप्त व्हावं, मला शक्ती प्राप्त व्हावी, यासाठीच मी हे भोजन ग्रहण करत आहे. हे भोजन मी शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठीच ग्रहण करत आहे. अशा प्रकारचा भाव सदैव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. भगवान बुद्ध सांगतात की जिगीच्छा परमा रोगा, संतुष्टी परमं धनं, विसासा परमा याती, निब्बानं परमं सुखं. भगवान बुद्ध म्हणतात जिगीच्छा परमा रोगा, भूक हा एक परम रोग आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भूक नावाचा रोग आपला पिच्छा सोडत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की भूक हा एक रोग आहे आणि या रोगाचं औषध काय आहे, तर या रोगाचं औषध भोजन आहे. आणि म्हणून या रोगाला नष्ट करण्यासाठी, भूक या रोगाला शांत करण्यासाठी आपण अन्न ग्रहण करत असतो. कारण अन्न ग्रहण केलं तरच भूक हा रोग शांत होणारा असतो. आणि म्हणून आपण आजच्या या मंगल प्रसंगी एवढेच लक्षात घ्या की जो काही आहार आहे, जो काही विहार आहे, जे काही चिंतन आहे, त्या गोष्टीचा मनुष्याच्या जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणून आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत चला. आजच्या या मंगल प्रसंगी एवढाच उपदेश देतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण.